इकडे पालघरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। वसई विरार परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणावरून अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी। मनोज, काय सध्याची वसई विरारची स्थिती? सध्या वसई विरारमध्ये पहाटेपासून जो मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळं जो सखल भाग आहे शहराचा तो मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेला आहे। मी सध्या विरार पश्चिमेच्या जुन्या विवा कॉलेज परिसरात आहे। हा पूर्ण रस्ता आहे, हा कोणता एखादा ओढा किंवा नदी नाही आहे आणि ह्याच्यातूनच जे नागरिक आहेत ते आपला गुडघाभर पाण्यापेक्षा जास्त पाणी आहे आणि त्याच्यात अनेक जणांच्या मोटरसायकल देखील बंद पडलेल्या आहेत, वाहनं बंद पडत आहेत। टेम्पो एक बंद पडलेला आहे, त्याच्या पाठीमागे मोटरसायकल बंद पडलेली आहे आणि धोका पत्करून लोक आपापल्या स्थळी जाण्याचा प्रयत्न करतायत। शाळकरी मुलं असतील, कॉलेजला जाणारी मुलं असतील किंवा सामान्य नागरिक या सर्व पावसाच्या स्थितीमुळं जनजीवन विस्कळीत झाल्यामुळं लोकांना याचा मोठा फटका बसतोय आणि महापालिका प्रशासनाकडून काही ठिकाणी जे सक्शन पंप आहेत त्यांच्या मार्फत पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मात्र शहराची स्थिती बघता हे जे महापालिकेचे जे प्रयत्न आहेत ते तुटपुंजे आणि अपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी ठोस अशी उपाययोजना करणे गरजेचं होतं, मात्र ते होताना दिसत नाही आणि वर्षानुवर्षे हा जो परिसर आहे तो पाण्याखाली जातोय। हीच परिस्थिती नालासोपारा असेल किंवा वसईचा काही भाग आहे त्या सर्व भागामध्ये अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच मनोज, जसा तुम्ही उल्लेख केलात की वर्षानुवर्ष हाच प्रॉब्लेम आहे, हाच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र त्याच्यावरती कोणताही उपाय नाहीये। गेली अनेक वर्ष ओल्ड विवा कॉलेज रोडचा समोरचा भाग असाच पाण्यानं भरलेला पाहायला मिळतो। काय याच्यावरती कोणतीही उपाययोजना होत नाहीये? पालिका काहीही करत नाहीये? नक्कीच या संदर्भात अनेक वेळा नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो। महापालिका प्रशासनाला या संदर्भात नेहमीच सूचना दिल्या जातात, काही वेळा तर आंदोलन देखील केलं जातं। मात्र पालिका प्रशासनाकडून ह्या संदर्भात जो ठोस उपाययोजना करायला पाहिजे ही होत नाही। अनेक वर्षांपासून या ठिकाणी मोठा पाणी तुंबून नागरिकांना याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, वाहनं बंद पडत आहेत आणि तसं बघितलं तर वसई विरार शहर महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका आहे। मात्र अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव किंवा इच्छाशक्ती, येथील जे अधिकारी आहेत त्यांची इच्छाशक्ती आहे का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं नागरिकांना त्याच समस्यांना वर्षानुवर्ष सामोरं जावं लागतंय। या संदर्भात कोणताही ठोस असा कार्यक्रम राबवला जात नाहीये। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आता येत्या काळात तरी किमान काही अंशी या भागात पाणी साचणार नाही यासाठीचे प्रयत्न करावेत अशी आशा आहे।